यंदाच्या गुढीपाडव्याला या 5 राशींची लागणार आहे लॉटरी. श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त मानला जातो. चैत्र महिन्यात शुक्ल प्रतिपदा या दिवसापासून आपल्या हिंदू धर्माची नवीन वर्षाची सुरुवात होते. यालाच आपण नवीन मराठी वर्ष असे देखील म्हणू शकतो. शेतीविषयक कामांना गती म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो. नवीन कामाची जर सुरुवात करायची असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसापासून तुम्ही कुठलेही कार्य हाती घेऊ शकतात आणि याला यशही प्राप्त होते. यंदा येणारा हा गुढीपाडवा या 5 राशींसाठी अत्यंत शुभदायक ठरणार आहे. या 5 राशींना लागणार आहे लॉटरी. त्यांच्या कार्यातील सर्व समस्याही संपणार आहेत. तर कोणत्या आहेत या 5 भाग्यवान राशी जाणून घेण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अगदी गुढीपाडव्याच्या सुरुवातीपासूनच या 5 राशींच्या जीवनामध्ये आनंदाचा खूप बहर येणार आहे. त्यांचे जीवन सुखमय होणार आहे. पहिली भाग्यवान राशी आहे मेष रास. गुढीपाडव्याच्या शुभ दिवसापासून तुमची आर्थिक प्रगती ही दिवसेंदिवस होत राहणार आहे. तुमची आर्थिक क्षमता वाढणार आहे. तुमच्या जीवनातही काही अनुकूल घडामोडी या घडत राहणार आहेत. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळणार आहे. खूप काळापासून चालत असलेले तुमच्या मनातील शंका, कुशंका यांचे निरसनही होणार आहे. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार आहे. आर्थिक उत्पन्नाचे विविध स्रोतही आपणास उपलब्ध होणार आहेत. वैवाहिक जीवनातही आनंद येणार आहे. कुटुंबातील वातावरण अनुकूल असणार आहे. अचानक धनप्राप्ती आपणास होऊ शकते. दुसरी भाग्यवान राशी आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनो, आता तुमचे लवकरच दुःखाचे दिवस संपणार आहेत. मनात असलेले विचार, उदासी ही देखील दूर होणार आहे. खूप दिवसांपासून जर तुम्ही पैशांच्या बाबतीत दुःखी असाल तर ती समस्या देखील तुमची लवकर सुटणार आहे. तुमच्या मनात असलेले आर्थिक प्रश्नांचे वादळ संपणार आहे. या काळात तुमची आर्थिक प्रगती होत राहणार आहे. मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. या काळात अनेक नवनवीन घटना तुमच्यासोबत घडणार आहेत आणि त्यातून प्रेरणाही आपणास मिळत राहणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वासात देखील खूप मोठा भर पडणार आहे आणि तुम्ही तुमच्या कामाला अगदी जोमाने लागणार आहात. तिसरी भाग्यवान राशी आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनो, गुढीपाडव्यानंतर तुमची आर्थिक चिंता आता संपणार आहे. व्यापार व्यवसायात तुमची आर्थिक प्रगती होत राहणार आहे. व्यापार हा दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. पूर्वी तुम्हाला तुमच्या कामांमध्ये जो वाईट अनुभव आला होता तर तो देखील आता दूर होणार आहे. तुमच्या कार्यातील अडथळे आता दूर होणार असून तुमची आर्थिक प्रगती या कामातून होत राहणार आहे. तुम्हाला आता सुखाचे दिवस येणार आहेत. सतत काही दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीच्या कष्टाचे फळ तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. तुमचे दिवस पालटणार आहेत. चौथी भाग्यवान राशी आहे कन्या रास. येणारा गुढीपाडवा हा तुमच्या जीवनासाठी अत्यंत खास ठरणार आहे. येणारे नवीन वर्ष हे तुमच्यासाठी सुखी, समाधानी आणि चिंता मिटवणारे असणार आहे. या काळात तुमची आर्थिक प्रगती दिवसेंदिवस होत राहणार आहे. सुखाचे दिवस येणार आहेत. गेल्या काळापासून कामासाठी जी धडपड तुम्ही करत होतात तर या काळात आता गती प्राप्त होणार आहे. त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनातील नातेसंबंधात असलेला दुरावा तोही आता दूर होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख नांदणार आहे. कामाच्या बाबतीत मात्र तुम्हाला काही लोकांपासून सावध राहावे लागू शकते. 5वी भाग्यवान राशी आहे तुळ रास. येणारा गुढीपाडवा हा तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. तुमच्या करिअरमधील चालत असलेल्या अडचणी या आता दूर होणार आहेत. या काळामध्ये तुम्हाला मानसिक सुख शांती लाभणार आहे. मन शांत राहणार आहे. मनातील बेचैनता दूर होणार आहे. गुढीपाडव्यानंतर तुम्हाला कामाच्या अनेक सुवर्ण संधी देखील चालून येणार आहेत आणि या येणाऱ्या प्रत्येक संधीतून तुम्हाला आर्थिक फायदाच फायदा होत राहणार आहे. येणाऱ्या या नवीन वर्षी तुम्ही तुमच्या ठरवलेल्या कामाची नवीन सुरुवात करू शकतात. याला चांगले यशही प्राप्त आपणास होऊ शकते. यंदा येणारा हा गुढीपाडवा तुमच्या जीवनातील आर्थिक प्रश्न मिटवणारा असेल आणि जीवनातही आनंदाचा बहर घेऊन येणारा असेल. श्री स्वामी समर्थ.